जय श्री वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे। वैष्णवी यांनी प्रश्न विचारलेला आहे, सर जास्त प्रमाणात दिलेले पाणी पिकाला जसं हानिकारक ठरतं तसं आर्यन पीएच आणि कृषी अमृत याचा जर बॅलन्स बिघडला तर नायट्रोजन वाढेल का? वैष्णवीजी, तुमचं अभिनंदन आहे। तुम्ही खूप छान अशा प्रकारचं या ठिकाणी निरीक्षण नोंदवलेलं आहे। तुम्हाला मी सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यामध्ये जेव्हा नवीन वैदिक लॉन्च झालं तेव्हा त्या शेतकऱ्यांना कृषी अमृत एकरी 40 बॅगांपर्यंत वापरण्याची सवय होती, अद्रक किंवा बाकी पिकांसाठी। तर अशा शेतकऱ्यांना जेव्हा नव्याने आर्यन पीएच आलं, LSQ आलं, त्याचं प्रमाण त्यांनी कमी वापरलं तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सकिंग पेस्ट आणि मर रोग यांचा सामना करावा लागला। ज्या वेळेस आपण कृषी अमृतचा वापर जास्त करतो आणि आर्यन पीएचचा वापर कमी करतो तेव्हा 100% नायट्रोजन लेवल वाढते। रासायनिकदृष्ट्या वाढो किंवा वैदिकदृष्ट्या प्राकृतिकपणे वाढो, नायट्रोजन त्या ठिकाणी जर वाढला तर तो घातकच आहे। आम्ही नेहमी सांगतो, एसिडिटीचे पहिलं विधी आहे त्या विधीमध्ये सांगितलंच गेलेलं आहे की तुम्ही आर्यन पीएच कृषी अमृतच्या तुलनेमध्ये वापरलं पाहिजे। म्हणजे तुम्ही कृषी अमृत जर एकरी 10-15 बॅगपेक्षा जास्त वापरणार असाल तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये आर्यन पीएचचं सुद्धा प्रमाण वाढवलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला नायट्रोजन लेवल वाढू शकते। त्यामुळे आपण जे निरीक्षण नोंदवलेलं आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी की तुम्ही नुसतं कृषी अमृत वाढवलं तर नायट्रोजन लेवल वाढून तुम्हाला सकिंग पेस्ट आणि रोगांचा त्रास होऊ शकतो। म्हणून आपण आर्यन पीएचचा बॅलन्स नेहमी साधला। कृषी अमृतमुळे जमिनीमधील नैसर्गिक नत्र स्थिरीकरणाचं जे काम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं। जमिनीमध्ये सॉइल कंडिशनिंग चांगलं होतं, रचना चांगली होते, जीवाणूंना अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण मिळतं। आर्यन पीएच याच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि मायक्रोरायझा यांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण होतं। एकामुळे नायट्रोजन लेवल बॅलन्स होतं, एकाने कार्बन बॅलन्स होतो। त्याच्यामुळे या दोघांचं संतुलन साधणं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर। धन्यवाद।